चला तर मग आज बनवूया मस्त अशी अंडा पोळी। तर तुमच्याकडे जर 2 शिळ्या पोळ्या उरलेल्या असतील किंवा एकही असेल आणि भूक लागली असेल, घरात भाजी नसेल, तर ही रेसिपी तुम्ही झटपट करू शकता। 2 अंडे घ्यायचे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यात मीठ टाकायचे, थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचे। परत व्यवस्थित मिक्स झालं की थोडंसं लाल तिखट पण टाकायचं। ते आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे लाल तिखट थोडंसं टाकायचं, अगदी नाही टाकलं तरी चालेल, जास्त तिखट खात नसाल तर। पण हे ना तिखटच छान लागते पोळीसोबत। तर इथे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलंय मी। थोडंसं तेल टाकलं की त्यावर एक पोळी टाकायची अगोदर, आणि जे अंड्याचं आपण मिश्रण तयार केले ते या पद्धतीने पोळीवर टाकून सर्व असं छान पांगवून घ्यायचं व्यवस्थित। सर्व छान पांगवून घेतलं की त्यानंतर त्यावर दुसरी पोळी ठेवायची। दुसरी पोळी अशी चमच्याच्या उलथणीच्या सहाय्याने अशी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे आणि आलटून पलटून त्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे तेल टाकून। मस्त छान खरपूस भाजल्या गेलं की अशा प्रकारे बघा ही अंडापोळी खायला खूपच छान लागते। तुम्ही अंड्याची चटणी पोळी असं तर नेहमीच खात असाल, पण ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि नक्की ट्राय करा, कसं वाटते सांगा रेसिपी। आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत